नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे. त्या आमदाराची माझ्या कारकिर्दीसोबत तुलना करा, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसंच एवढी विकास कामं करून देखील बारामतीकरांनी वेगळा निर्णय दिला, असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झालीत, मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून जाणारी माणसं कुठं, आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षाचा झालो, आपण पण तसंच समाधानी आहे. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं, ते जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाची कारकिर्दी.